बघायच्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा असेल। आज सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होणार आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे प्रधानांनी राजीनामा दिला आणि देशभरात तरुणांचा जल्लोष सुरू आहे। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधूंची ही जल्लोष सभा असणार आहे। वीर सावरकर मार्गावरती जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य बघतोय। ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा असणार आहे आणि त्याच सभेच्या अनुषंगाने वाहतुकीत देखील काहीसे बदल करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। पाऊस पडतोय मात्र तरी देखील ठाकरे बंधूंची या ठिकाणी ही सभा होणार आहे। बॅरिगेटिंग देखील या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि तरुणांना मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। वीर सावरकर मार्गावरती ही जल्लोष सभा घेतली जाणार आहे। आणि या सभेसाठी कल्याणवरनं मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हातात तिरंगा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी हे मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। एकंदरीत आपण पाहिलं ज्या पद्धतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यासाठी तरुणाई एकत्र आली आणि त्यानंतर मोठं आंदोलन झालं। गेले 1 महिन्याच्या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाईंना यश आलं आणि याच तरुणाईचं अभिनंदन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंची आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष सभा आहे आणि या सभेमध्ये नेमकं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील काय बोलतात याची उत्सुकता ही सगळ्यांना लागलेली आहे। मात्र आपण पाहिलं कल्याण रेल्वे स्थानकावरती मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहेत आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेत। उल्हासजी काय सांगाल, आज हे एवढे कार्यकर्ते आहेत, शेकडो कार्यकर्ते जे मुंबईच्या दिशेने जातात, काय नेमकी उत्सुकता तुम्हाला लागली? कसं काल ज्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याचं यश त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आणि त्या शिक्षण मंत्री अभिजित पटेल धर्मेंद्र पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे। आज आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार ऐकण्यासाठी आणि आम्हाला पुढच्या आदेश काय मिळेल यासाठी आम्ही सर्व कल्याणकर मुंबईला रवाना होतोय। प्रकाशजी, ज्या पद्धतीने पाहिलं तर मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय। आता पण पाहिलं कुठलाही झेंडा या ठिकाणी हातात घेतला नाही, ज्या पद्धतीने आपले पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले आहेत। हा विजय संपूर्ण भारताचा आहे ना, भारताच्या तरुणाचा आहे। आपण जर जंतर मंतरवर काल बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर जो जल्लोष झाला त्यानंतर कालचा आजचा जो खरं तर मोर्चा होता तो रद्द करून तिथे नक्कीच जल्लोष सभा ठेवण्यात आलेली आहे आणि आदरणीय राजसाहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील यांचं मार्गदर्शन आणि पुढील वाटचाल आम्हाला आज तिथे नक्की मिळेल आणि हे दोन्ही नेते आहेत ते भावी पिढीला कसं संबोधित करतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते ऐकणं